आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता सुरतच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 13 एप्रिल रोजी होणार आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरतच्या कोर्टात मोदी आडनावावरून झालेल्या सुनावणीनंतर त्यांना झालेल्या शिक्षेच्या विरोधात सुरतच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती। यात राहुल गांधी यांच्या वतीने 2 अर्ज दाखल करण्यात आले। पहिला अर्ज शिक्षेच्या स्थगितीसाठीचा नियमित अर्ज होता, तर दुसरा अर्ज मूळ खटल्याच्या संदर्भातला होता। पहिला अर्ज न्यायालयाने मंजूर केला। आता पुढची सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे। बदनामी प्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेच्या विरोधात सोमवारी राहुल गांधींनी सुरत कोर्टामध्ये 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले। कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आलेली आहे। तसंच शिक्षा रद्द करण्यासाठीही राहुल गांधींनी कोर्टाकडे अर्ज केलाय। शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर 13 एप्रिलला सुनावणी होणार आहे, तर शिक्षा रद्द करण्याविषयी 3 मे रोजी युक्तिवाद केला जाईल। दरम्यान सुरत कोर्टाने राहुल गांधींना 13 एप्रिल पर्यंत जामीन मंजूर केलाय। हमने आज एप्लीकेशन लगाई थी, उसमें बेल एप्लीकेशन, स्टे फॉर सेंटेंसिंग, जो सजा हुई है उसका स्टे और कन्विक्शन का स्टे, ऐसी एप्लीकेशंस लगाई थी। आज कोर्ट ने राहुल जी को बेल ग्रांट की है और जो सेंटेंसिंग है, जो सजा है, उसको स्टे किया है और जो कन्विक्शन का स्टे की जो एप्लीकेशन है उसको सुनने के लिए 13 अप्रैल की तारीख दी है। एक गलत उनके ऊपर आरोप लगाकर जिस तरह से उनका सदस्यत्व रद्द किया गया, लोकसभा का उनको बेघर कर दिया गया है और इसलिए जनता खुद यहाँ पर आई है और इसका नतीजा बीजेपी को और नरेंद्र मोदी की सरकार को भुगतना पड़ेगा। बदनामीच्या खटल्यामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिलाय। तसंच कोर्टानं याचिकाकर्ता आणि भाजप नेता पूर्णेश मोदींनाही नोटीस बजावली आहे। त्यांना 10 एप्रिल पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलंय। 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती। मोदी आडनाव असलेल्यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आलेला होता। 23 मार्च 2023ला या बदनामीच्या खटल्यात सुरतच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यानंतर राहुल गांधींना 30 दिवसांचा जामीन मंजूर केला, तर शिक्षेच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली। आता राहुल गांधींनी त्या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिलंय। सत्र न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांना पुन्हा खासदारकी बहाल होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे। गेल्या काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी जाणून बुजून वीर सावरकर आणि मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। यावेळी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। राहुल गांधी सावरकरच नाही आणि गांधीही नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली। तर दुसरीकडे फिरोज गांधी यांचा दाखला देत सावरकरांविषयीच्या अभिनंदन प्रस्तावाला त्यांनी जोरदार समर्थन दिलं असल्याची टीकाही केली। राहुल गांधी कधीच सावरकर होऊ शकत नाही। सावरकर होण्याची अवकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही। अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतं। सावरकर होण्याकरता त्या ठिकाणी मातृभूमी करता त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात। अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही, हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात, तुम्ही गांधी नाही। कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी
त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते. त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. सावरकर विरोधकांना दाखवून दिलं की तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे. खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहेत. तुम्ही देशभक्त नाही, या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात. यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात त्यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातल्या कोर्टामध्ये सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात 3 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकलाय. तर महिला आयोगाच्या अहवालाची दखल पोलिसांनी घेतली नाही असंही सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे. अब्रूनुकसानीचा दावा 2 पद्धतीने सिव्हिल आणि 204चा प्रायव्हेट क्रिमिनल अशा 2 प्रकारचे दावे मी दाखल करत आहे. अब्रूनुकसानीचा दावा दाखल करताना मी हा दावा तब्बल 3 रुपयांचा दावा मी शिरसाट यांच्यावर दाखल करत आहे. या महिलेला या अशा सर्व प्रकार करण्याची सवय आहे. त्यांनी कोणतेही माझ्यावर काय खटले दाखल करायचे करावे, ते मी त्यांच्याबद्दलचं वक्तव्य यापुढे मला करायचं नाही. ते वारंवार मला ते करायसाठी मजबूर करतायत. मला नाही बोलायचं त्यांच्याबद्दल. इतकी आदर्श आमची ताई, तिच्याबद्दल मी कशाला बोलत तरी आता बस झालं, मला काय बोलायचं त्यांच्याबद्दल. म्हणून ताईने त्यांचं काम करावं, मी माझं काम करेन. यापुढे सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय की काय असं वाटू लागलंय, कारण नव्या व्हेरियंटनं सरकार आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 6 जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहेत. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. रुग्ण वाढत असले तरी राज्यात मास्कची सक्ती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण ज्यांना लक्षणं जाणवतील त्यांनी मास्क वापरलाच पाहिजे असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं. आता चैत्र महिना चालू आहे, मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, पर्यटन स्थळं गजबजतील, यात्रा, जत्रा, उरूस हे सगळं चालू होईल. आणि म्हणून जे काय झोपीचे पेशंट आहेत ह्यांनी अशा गर्दीपासून जाणं स्वतःला टाळावं आणि जायचं असेल तर मास्क वापरावा, अंतर पाळावं. जो काय कोविडच्या ह्याच्यामध्ये जे काय SOP दिली होती ती SOP पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, जेणेकरून हा एक सॉफ्ट लाट आहे ती कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. एप्रिल महिन्यामध्ये मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, कारण याच काळात तापमानाचा पारा मुंबईत 40 अंशांच्या पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्हाळा आणि पहाटेच्या वेळेला हिवाळा अशी काहीशी स्थिती होती आणि याचं कारण होतं गुजरात आणि राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात झालेला पाऊस. गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या थंड हवेमुळे मुंबईतलं वातावरण कधी गार तर कधी गरम व्हायचं. मात्र आता देशातील पश्चिमी भागात पावसाची तीव्रता देखील कमी झाली. परिणामी मुंबईतल्या तापमानात वाढ होऊ लागले. इथल्या तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता असून 10 एप्रिलपासून तापमानाचा पारा हा 40च्या जवळपास पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे दुपारच्या वेळात बाहेर पडताना मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. फ्रान्स सरकारच्या महिला मंत्री मर्लिन स्कॅपा सध्या वादात सापडलेत. मर्लिन यांनी प्लेबॉय मासिकासाठी फोटोशूट केलाय. यानंतर आता त्यांच्याच पक्षातील सदस्यांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागले. प्लेबॉय हे मासिक महिलांच्याबद्दल आक्षेपार्ह कंटेंटसाठी ओळखलं जातं आणि या मॅगझिनमध्ये महिलांच्याकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं. या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर फ्रेंच सरकारमधील महिला मंत्री मर्लिन स्कॅपा झळकलेत. महिला आणि समलैंगिकांच्या अधिकारांच्या बद्दल त्यांची मुलाखत या मासिकात प्रसिद्ध करण्यात आली. प्लेबॉयच्या कव्हर पेजवर स्कॅपा यांचा फोटो झळकल्यानं फ्रान्सच्या पंतप्रधानांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. स्कॅपा यांच्या या फोटोमुळे फ्रेंच सरकारच नव्हे तर संपूर्ण जग चकित झालंय.
या प्रकरणात स्कॅपा यांनी स्वतःचा बचाव केलाय. फ्रान्समध्ये महिला स्वतंत्र आहेत. जर मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांना याचा त्रास होत असेल तर ते सुरूच ठेवा, असं त्यांनी सुनावलंय. तसंच प्लेबॉयच्या संपादकांनी सुद्धा स्कॅपा यांच्या फोटोचं समर्थन केलंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.